काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता विदर्भातील आणखी एका काँग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला नागपूरमध्ये दे धक्का दिला आहे। काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश केला आहे। तर त्यांना रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे। या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार कृपाल तुमाने आणि आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्षप्रवेश झाला आहे, अशी माहिती राजू पारवे यांनी दिली। पारवे धनुष्यबाणावर निवडणूक लढणार। राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिंदे गटात प्रवेश करताच राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। महायुतीमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे।